आणखी एक महत्त्वाची बातमी सिंधुदुर्गातनं राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। तर चौथऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकताच हा चौथरा खरं तर खचला होता। त्या संदर्भात आता हा निर्णय घेण्यात आलाय। मी आता आहे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आणि या ठिकाणी जर बघितलं तर आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। आज 22 तारखेपासून हा किल्ला बंद राहणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आतमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम आहे आणि त्यासाठी हा किल्ला बंद ठेवण्यात आलेला आहे। 22 तारीखपासून पुढचे काही दिवस बंद राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौथरा आहे तो अलीकडेच कोसळलेला होता आणि त्या चौथऱ्याचं काम आतमध्ये सुरू आहे आणि त्यासाठी हा जो किल्ला आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे। जर बघितलं आतमध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी काम सुरू आहे। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे आणि या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा बसवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा हा बॅनर्स लावण्यात आलेला आहे की आपण बघताय हा राजकोट किल्ल्याच्या परिसरात सध्या जायला बंदी करण्यात आलेली आहे। डागडुजीचे काम चालू आहे त्यामुळे प्रवेश करण्यास मनाई अशा पद्धतीचा हा बॅनर्स इथे लावण्यात आलेला आहे। जर बघितलं तर 22 तारखेपासून हा किल्ला पुढचे काही दिवस बंद राहणार आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।